मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशी चर्चा वारंवार सुरू असते। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढचे उत्तराधिकारी हे फडणवीस असतील अशी ही कुजबूज अनेकदा रंगते। मात्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून बावनकुळे यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केले, त्यामुळे महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या आहेत। पाहुयात काय घडलंय नेमकं या स्पेशल रिपोर्ट मधून। फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री। बावनकुळेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। रामदास कदमांचंही सूचक वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार अशा चर्चा अधूनमधून होत असतात। त्याचप्रमाणे फडणवीस पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याची ही कुजबूज वारंवार होत असते। महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांआधी संजय राऊत यांनीही एक वक्तव्य केलं होतं, ज्यात मोदी रिटायर होणार असून त्यांचा पुढचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल असं म्हटलं होतं। पहा काय म्हणाले होते राऊत। संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। आता हाच धागा पकडत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केले। देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं बावनकुळे म्हणाले। देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, कारण तोपर्यंत विकसित महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर असतात तोपर्यंत विकसित महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळं आता देवेंद्रजींना आपल्याला पुढे करायचं आहे। इकडे मोदीजी, दुसरीकडे देवेंद्रजी। फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावरून ही अशी वक्तव्य केली जात असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही त्यावर मौन सोडले। देवेंद्र फडणवीस हे 2080 सालापर्यंत मुख्यमंत्री राहिले तरी काही अडचण नाही असं रामदास कदम म्हणाले। त्याचसोबत आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका असा सल्लाही कदमांनी दिलाय। 2080 पर्यंत झाले तर आमची काय अडचण नाही, काय अडचण नाही। आमच्या शुभेच्छा आहेत। बावनकुळेंना देखील आहेत, देवेंद्रजींना देखील आहेत, एकनाथ शिंदेना देखील आहेत। आम्ही सगळे एक आहोत। कुणी आग लावायचा प्रयत्न केला तर आमच्यामध्ये मतभेद होणार नाहीत। धन्यवाद। खरं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये कोल्ड वॉर असल्याचं बोललं जातं। त्यातच आता बावनकुळे यांनी फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य केलंय। त्यामुळे पुढच्या काळात यावरून काही राजकारण रंगतंय का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।